महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। शहरातील गणेशनगर भागात पहाटेच एका युवकावर चाकूने वार करून हत्या करण्यात आली। हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून आरोपी फरार झाले आहेत। नेमकी काय आहे ही घटना, पाहूया सविस्तर रिपोर्ट। महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असताना नांदेडमध्ये मात्र भीषण हत्या घडली आहे। गणेशनगर भागातील वाय पॉइंट जवळ आज सकाळी एका 32 वर्षीय तरुणावर 2 हल्लेखोरांनी चाकूने वार केलेत। मृत युवकाचे नाव अमोल भुजबळ असे असून तो सकाळी आपल्या दुचाकीवरनं जात असताना हल्लेखोरांनी त्याला अडविले आणि तीक्ष्ण हत्याराने त्याचे पोट आणि मानेवर वार केलेत। अचानक झालेल्या या हल्ल्यात अमोल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी उपस्थित नागरिक या थरारक दृश्याने हादरलेत। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागला आहे। या सीसीटीव्ही मध्ये दोन्ही हल्लेखोर अमोलवर वार करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहेत। हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला का की अन्य काही कारण होते याचा तपास पोलीस करीत आहेत। महाशिवरात्रीच्या मंगलमय दिवशी नांदेडमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले आहेत। पोलिसांच्या ताब्यात सीसीटीव्ही फुटेज असून आरोपींचा लवकरच शोध लागेल अशी अपेक्षा आहे।